हाय गाईज, गुड मॉर्निंग. आता वाजलेत 9. मुलं गेले शाळेत, मिस्टर गेले ऑफिसला. तर इथून सुरू आपली कामं. असा राडा पडला आहे घरात. इकडं कपडे, इकडं काय भांडे, किचन वट्टा. आता इथून साफसफाई करायची. आज गुरुवार. कुठून सुरुवात करावी विचार करते मी. आणि असं वाटत पण नाही की पावसाळा चालू आहे म्हणून. इतकं ऊन पडलं बाहेर. पण ते एका दिवस पाऊस आला, दिवस रात्र. काल पूर्ण बंद होता, आज पण पाऊस बंद आहे. आज तर ऊनच आलं. ते वाटत पण नाही की आज म्हणजे पावसाळा आहे म्हणून. फीलच आहे नाही. आता किती खुश वाटायची पावसाळा, थंडी. हळूहळू सगळे बी चाललं का काय वापस देवापाशी. बघू आता किचनमध्ये काम चाललंय. आता भांडे पडलेले आहेत. असे भांडे पडलेले आहेत. हे भांडे घासून घ्यायचे. किचन वाटा असा घाण आहे. ऊन दाखवते तुम्हाला. ऊन बघा, दरवाजामधून ऊन. मस्त वाटायला लागले. तर थोडा पाऊस पडला की थंडी वाजायला सुरू होती. माणसाला काही सण होत नाही. ऊन, पाऊस, ताण, टेन्शन काही सण होत नाही माणसाला. कॅपॅसिटीच नाही माणसामध्ये. आणि आजकालच्या पिढीमध्ये तर नाहीच नाही. आता इथून साफसफाई, झाडू मारायचा. थोडं बसते ना, गेल्यानंतर झाडू वगैरे मारत नाहीत म्हणून मी झाडू वगैरे मारत नाही. आता इथून झाडू, पोछा, जी पण काम आहेत ती. मग नंतर आंघोळ, मग नाश्ता. ग्रीन टी वगैरे होती माझी सकाळी 6:30ला. 5:30ला मी उठत असते ना, मुलं स्कूलला चालले त्याच्यामुळं त्यांचा आवराआवरी करण्यात थोडा टाईम जातो. कोण उठत नाही तर कोणाला उठवावं लागते, तो कोणाला आंघोळीला जा म्हणावं लागते, महागा लागावं लागतं. 7:05ला जातात मुलं शाळेत. मग मिस्टर आता गेले. आता इथून सुरू आपलं रुटीन सुरू आपली. ते जी होती 10पासून, थोडं बसते मी. 10पासून जी सुरू होती तर 11पर्यंत म्हणजे सुरूच काम असते. मग थोडा आंघोळ वगैरे केली, रेस्ट वगैरे केला की मग 1 वाजेला सुरू खाना दुपारचा. मुलं शाळेतून येतील म्हणून डाळ भात वगैरे काहीतरी लावायचं. मग 2-2:30 बरोबर 3ला मुलं येतात. मग ह्यांना जेवायला वगैरे द्या, त्यांच्या मागं लागायचं थोडं. मग एक जाते 4 वाजता ट्युशनला, त्याला सोडायचं. मग एक गेलं की मग 5:30ला दुसरं जाते, त्याला सोडायचं. मग सोडायला गेलं वापस यायचं. मग आणखीन दिसतात दुपारचे जेवलेले भांडे. झाडून दिसतं मग संध्याकाळचं. त्याची घाण राहू वाटत नाही ना. मग नंतर देवपूजा वगैरे, दिवे वगैरे लावा. मग संध्याकाळचा टायमिंग होतो. काय उरलं आहे काय आपल्याजवळ? काय नाही, नुसतं बिझी. पण बिझी असायला पाहिजे माणूस. कंटिन्यू काम असलं तर माणूस मस्त राहते. डोक्यामध्ये काही विचार येत नाहीत. मस्त आपल्यामध्ये एन्जॉय काम करत राहायचं. कोणाचं विचार येत नाहीत, कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही. मस्त आपलं नवरा लेकरं मस्त बिझी कामामध्ये. कोणी भेटलं हाय हॅलो तेवढंच. कोण मैत्रिणी येताना जाताना तेवढं दिसलं तेवढंच बोलायचं 2 शब्द. संपलं, टाईम निघून गेला. आज का दिन चला गया. अच्छा, खरं आहे ना. मस्त काय उगं टेन्शन घेत बसायचं, उगंच विचार करत घ्यायचा. आहे ना असं म्हणलं, त्यानं तसं म्हणलं, असं व्हायला नव्हतं पाहिजे, तसं म्हणायला पाहिजे. खरं आहे ना. मस्त. आणि एकतरी टेन्शन घेतलं संपलं. मग उगंच ते बिमारी सुरू, आजार सुरू. जी टेन्शन देते ती माणूस मस्त खाऊन पिऊन एन्जॉय करते. आणि आपल्याला टेन्शन येते, काय करायचं? ते तर मी दिलंय सोडून. मस्त राहायचं, आपल्यामध्ये खुश राहायचं, आनंदित. मस्त कसा टाईम जातो ते माणसाला समजत नाही. खरंच बघा तुम्ही पण करून. ते पुण्यामध्ये घटना घडलेली, ते काय त्या पोरीनं ढकलून दिलं.
माणसं ना आजकालच्या मुलांना कॅपॅसिटीच राहिली नाही सहन करायची म्हणा. म्हणजे कुणी काय म्हणलं की लगेच मारामारी, जीव घेणं असलंच चाललेलं आहे. माणसाला भीती नाही, कायद्याची तर बिलकुलच भीती राहिली नाही माणसांना. मस्त मारून असं वाटतं की काय ती म्हणजे भांडणं आहे ती, भांडणं बिणणं करायचं, मारपिटाय करायचं, मारून टाकायचं, खून मर्डर करायचे आणि जेलमध्ये जाऊन बसायचं. त्यांना लय भारी वाटतंय ते जेलमध्ये जाऊन बसायला. प्रेम करायचं एकासोबत, लग्न करायचं दुसऱ्यासोबत, आणि त्या बिचाराचा जीव घेतला त्या पोराचा. एखादी तिथंच गेलं असतं, तिथंच सांगितलं असतं की बाबा माझं प्रेम दुसऱ्या मुलावर आहे, मी तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही बाई. तुला त्या पोरानं म्हणलं असतं जा आजत केलं तुला, पण त्या बिचाऱ्याला घेऊन आली. त्यानं किती सुंदर सजवलेलं होतं बड्डे म्हणून, गेली आणि ढकलून दिलं. जा म्हणा आता, कर म्हणा जेलमध्ये एन्जॉय त्या पोरासोबत. सगळंच गेलं, ती पोरगं बी गेलं, लग्न करणारा नवरा पण गेलं आणि स्वतः पण गेली. आता राहा म्हणावं जेलमध्ये मस्त मजा मारत, जेलची जिंदगी काटत. लय बेकार, माणसांना भीतीच नाही. काय वयात राहते 20 आणि 25 आणि 26 असल्या वयामध्ये ह्यांना नखरे सुचते ती. आम्हाला 10वी 12वीपर्यंत प्रेम म्हणजे काय माहिती नव्हतं. आता ह्यांचं बघून समजायले प्रेम म्हणजे काय. 8वी 7वी 9वीमध्येच पूर्वाला असले कहाण्या व्हायला लागल्या त्या विचित्र. आणि जे आमच्या मायबापानं दिलं तीच आम्हाला मस्त आहे, सुंदर एकदम एक नंबर जोडा, मस्त संसार, लेकरं बाळा नवऱ्यामध्ये बिजी. आणि आज बघा मायबापाला प्रेम करते आणि मायबापाला सांगायची हिंमत होत नाही. का उपयोग आहे मग असलं? मग दुसऱ्याच्या लेकराचं मारा, जीव घ्या. स्वतःच्या माईला बापाला सांगितलं असतं हिंमत करून मी दुसऱ्या मुलावर प्रेम करते असं तसं, म्हणजे असं त्या पोराला कशाला मारलं असतं. स्वतःच्या मायबापाला दुःख देऊ शकायचं नाही, दुसऱ्याच्या लेकराला मारायचं. खरं आहे ना? असली दुनियामध्ये काय काय चाललं आहे काय माहिती, कोणावर विश्वास ठेवा आणि कोणावर नाही असं झालं. म्हणून आपल्या स्वतःसाठी जगा, आपले नवरा लेकरं जे बी असेल घरातली फॅमिली, तरच सगळं आहे. चला आजच्या पुरता एवढाच ब्लॉग आहे माझा. बाय. कसं वाटते ते सांगा.